बाहेर मस्तपैकी पावसाचं वातावरण आणि घरात भाजीला काही नसेल, काही सुचत नसेल तर बनवा असं चरचरीत झणझणीत गावरान पद्धतीने आळण. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे पहा, मी कढईमध्ये तेल तापवलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये मिरची चांगली आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. छानपैकी क्रिस्पी करून घ्यायची आहे. इथे पहा, आता मिरची आपली छान तडतडली आहे. लसूण घातलेला आहे. लसूण आणि कढीपत्ता छानपैकी एकत्रित करून घ्यायचा आहे, जेणेकरून मिरचीची फोडणी आपली लसूण कढीपत्त्याला छान लागली जाईल, एकत्रित होईल. हे पहा, आता छानपैकी आपली फोडणी झालेली आहे. आपण माझी व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल तरी माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचल्या आहेत. हे पहा, आता मी जिरं टाकलेलं आहे. जिरंसुद्धा छान फोडणी करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा जास्तच घालायचा, त्यामुळे आपल्या आळणाला छानपैकी टेस्ट येते. आपण या रेसिपीला काय म्हणता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, इथे आता मी एका टोपामध्ये थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी ओतून आता ते हाताने छानपैकी ते एकजीव करणार आहे. हे पहा, आता ते एकत्रित केलेलं आहे. आता हे आपल्याला कांद्याच्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे. हे पहा, इथे आपला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आता हळद घातलेली आहे. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. मीठ जरा बेतानेच घालायचं बरं का. हे पहा, आता इथे एकत्रित पुन्हा करून घ्यायचं आहे. एकत्रित करून झाल्यावर आता त्यावर आपल्याला हे मिश्रण जे केलेलं आहे ते ओतायचं आहे. हे पहा, आता मिश्रण ओतल्यावर आपल्याला पुन्हा ते व्यवस्थित एकत्रित ढवळून घ्यायचं आहे. छानपैकी जे ढवळलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या आळणाला छान चव येते. हे पहा, आता इथे एकत्रित करून झालेलं आहे. आता ते टोपामध्ये जे थोडंसं मिश्रण राहिलेलं ते सुद्धा मी व्यवस्थित पाणी टाकून एकत्रित केलेलं आहे. हे पहा, आता पुन्हा आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. हे पहा, आता इथे छानपैकी ढवळून झालेलं आहे. आता इथे आपल्याला 4 ते 5 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे मी भाकरीची तयारीसुद्धा केलेली आहे. इथे भाकर टाकलेली आहे तव्यावर. हे पहा, आता भाकर आपली उलटून झालेली आहे. जयाज किचनच्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा, आता आपली भाकर छानपैकी फुगलेली आहे. हे पहा, भाकर छान फुगलेली आहे. भाकरीचा जो पापड असतो की नाही, तो कुणाकुणाला आवडतो खायला. मला तर खूप आवडतो गरम गरम भाकरीचा पापड. हे पहा, आता इथे दुसरी पण भाकरी झालेली आहे. हे पहा, भाकर आपली किती सुंदर टम्म फुगत आहे, पाहू शकता आपण. गावाकडे तर आहारावरती जी भाकर बनवतात की नाही, चुलीमध्ये ते थोडासा धूर बाहेर काढून त्यावर भाकर ठेवतात आणि त्या पापडाची चव, वा हा हा हा, किती भारी लागते. हे पहा, तोपर्यंत आपला इथे आळण रेडी झालेलं आहे. इथे भाकरसुद्धा रेडी झालेले आहे. हे पहा, किती छान फुगून, पहा किती छान पापड आलेला आहे भाकरीला. हे पहा, इथे आपलं आळणसुद्धा रेडी झालेलं आहे. छानपैकी गरमागरम असं जर आपण पावसाळ्यामध्ये जर खाल्लं तर किती छान लागतं. हे पहा, आता आपलं इथं आळण झालेलं आहे. हे पहा, आता आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. इथे मी प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये हे पहा, छानपैकी आळण पहा, गरमागरम, किती सुंदर, खायला टेस्ट पण किती भारी लागते. असं जर आपण करून पहा एकदा या पद्धतीने. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा, आता इथे आपण गरमागरम भाकरीसोबत आता आळण टेस्ट करणार आहोत. हे पहा,
गावरान पद्धतीने आळण बनवलेलं आहे. हे पहा किती सुंदर झालेलं आहे. आता मी खाऊन टेस्ट करते. आ हा हा, छान. नाही, धन्यवाद.